तो जो हात बदलेगा हालात जे आहे, ज्या गोष्टी तुमच्याकडे प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे 30 लाख सरकारी नोकऱ्या भरणं हे जे काँग्रेसचं अभिवचन, हे जे इंडिया आघाडीचं अभिवचन, 30 लाख सरकारी नोकऱ्या भरणं हे एमपीएससी करणाऱ्या पोरांसाठी फार मोठी गोष्ट आहे. सगळ्या माता भगिनींना वर्षाला 1 लाख रुपये मिळणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे कुठेतरी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फक्त मोफत रेशन दिलं जातं, एकीकडे सांगितलं जातं देश 5वी अर्थव्यवस्था आहे, आणि दुसरीकडे मात्र 80 कोटी लोकांना मोफत राशन दिल्याची जाहिरात केली जाते. याचाच अर्थ मोदी सरकार हे सातत्यानं सांगतंय की आम्ही एकीकडे सांगतो 5वी अर्थव्यवस्था, दुसरीकडे सांगतो 80 कोटी लोकांना मोफत राशन. म्हणजे राहुलजी जे प्रत्येक वेळी सांगतात की देशाची जी 90% संपत्ती आहे ती 10% लोकांच्या हातात एकवटली आहे, आणि बाकी लोकांना या पद्धतीने ही जी तफावत मोदी सरकारच्या काळात तयार झाली ती आपल्याला सांगावी. आणि हे जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, तुमच्या बीएनएसने तुमच्याकडे तुम्ही सांगा आम्ही या सेक्टरमध्ये जास्त काम करतो, आम्ही या सेक्टरमध्ये काम करतो, त्या पद्धतीनं मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना लार्जर गोल ध्यानात ठेवा. आणि हा लार्जर गोल जर तुम्ही प्रत्येकाने ध्यानात ठेवला, आपल्या कैलास भाऊची नक्कीच कामगार मेळाव्याच्या वेळी सुद्धा फार महत्वाची भूमिका असणार आहे. पण शहराच्या बाबतीत, भोसरी विधानसभेच्या बाबतीत मला तुमच्या प्रत्येकाच्या मदतीची, प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे. आणि जर ही ताकद आपण एकत्रितपणे लावू, एक काळ्या दगडावरची रेघ आहे की केंद्रात सरकार बदलते, 100% बदलते. तुम्ही देशाचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येकाला खात्री पटेल केंद्रात सरकार 100% बदलते. मी संध्याकाळी सविस्तर बोलेन त्यावर. आता हे बदलत असताना अमोल कोल्हे इथे येऊन म्हणाला केंद्रात सरकार बदलते, कैलास भाऊ बदलला, आणि तुम्हाला जर 4 जूनला विचारलं की भाऊ असं झालं होतं, तर धनंजय भाऊ हे म्हणजे त्याच्यातले अनेक 2 पर्याय तुमच्यासमोर. तर याच्यातले धनंजय भाऊ, याच्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी असं सांगायचं, हा ते दोघं त्या दिवशी बोलले होते, आम्ही समोर बसलो तर आम्ही टाळ्या वाजवल्या. हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय काय की जेव्हा 4 जूनला सांगितलं जाईल केंद्रातलं सरकार बदलतंय, तर तुमच्यातला प्रत्येक जण सांगेल आम्ही नुसत्या टाळ्या वाजवत नव्हतो, आम्ही ग्राउंडवर आघाडीवर लढत होतो, त्यामुळे सरकार बदलतंय. त्यामुळं फक्त साक्षीदार म्हणून टाळ्या वाजवण्यापेक्षा त्याचे शिलेदार व्हा, एवढीच तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे. आणि या परिवर्तनाचे शिलेदार होत असताना हा जो परिवर्तनाचा जो सोहळा आहे, हा आपल्या पराक्रमाचा, हा आपल्या शौर्याचा, प्रत्येकाचा सोहळा असेल. पुन्हा एकदा आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.